टेस्ट कशी आहे टेस्ट? मस्त. बरे. लाजवाब. माणगावची मिसळ हा. मिसळ हाऊस. गाड्याचा एक्सपिरियन्स आतापर्यंत तरी मस्त आहे. मजा येते गाडी चालवायला. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचा आजच्या आपल्या नवीन व्लॉगमध्ये. सकाळचं 10 वाजतात. आमच्या गावच्या होल्यावर आहे, कारण आता पुढं गाडी लावलेली आहे यशवंत दादाची, तर तिकडे टायर पण घेऊन आलो. चालल्या माणगावा. आज आनंदाचा दिवस आहे. आज मस्त संकष्टी पण आहे, शुभ दिवस आहे. आजच्या दिवशी चालल्यावर गाडी आहे ना. तर गाडी कंची आहे ती पुढे तुम्हाला ब्लॉगमध्ये देखावला भेटेलच. सोबत म्हणजे आता यशवंत दादा, महादेव दादा आहे आणि अजून तळापर्यंत काही मंडळी येते. थोड्याच वेळात आता निघू. हाय तरी करा. प्रयत्न पुढचा प्रवास आमचो टाटा नॅनो गाडीत नाही. आणि आपल्यासोबत पंचायत समितीचे सदस्य रुपाली मॅडम पण आहेत, आमच्या वहिनी आणि जगनदादा म्हणजे माझी सरपंच. आपली गाडी तळ्यातनं जाणार आहे. सरपंच साहेब आणि रुपाली वहिनी चाललं तहसीलमध्ये आणि आम्ही आता जाणार आहोत माणगाव. तहसीलचं ग्राउंड मस्त एकदम मोठा आहे. आणि या आमच्या तालुक्याचा तहसील आणि पंचायत समिती. तलगड ते कात ना किती मस्त दिसते. तळ्यातून इंदापूर बहुतेक 14 किलोमीटर आहे आणि इंदापूरपासून माणगाव अंदाजे 10 किलोमीटर असेल. मस्त भीमगीत ऐकत गेलो. ही इंदापूरमधली 2 सुंदर मंदिरा. तर आम्ही येऊन आहे ना इंदापूरमध्ये थोपल्याव की दत्त गाडी आहे नॅनो. आणि दूध पेढा घेते मस्तपैकी. गाडी घेतली ना, शेवटी तोंड गोड करावं पाहिजे. हायवेच्या समोरच्या आशापुरी शॉप आहे, त्यातनं घेतलं. तर ऐसा एक पाणी बॉटल पण घेतली. इंदापूर हायवेच्या समोरच तपलेले आहे का. फायनली पोचल्या. 11:23 झाली. स्नेहा ऑटो या शोरूममधून आपण गाडी घेतल्या. नेक्झा शोरूमच्याच बाजूला आहे ते का. नेक्झा 4 व्हीलरचा शोरूम आहे. या साईडला माणगाव आहे आणि या साईडच्या मी आलो इंदापूर माणगाव रोडलाच शोरूम आहे. एकदम एक्सायटेड आहे. शोरूमच्या आतमध्ये आता चाललं आहे. मुंबई गोवा हायवेच्या रस्त्याला जे शोरूम आहे, माणगाव रेल्वे स्टेशन जवळच आहेत ना. तर ही आपली गाडी आहे बर्गमॅन स्ट्रीट 125. मस्त फील होत होता गाड्याला हात लावताना. चावी वगैरे लावून देखली, लाईट पेटावली आणि गाडी येईपर्यंत 2 दिवस थोपाव जायला म्हणा. आणि नॉर्मल डिस्प्लेवाली गाडी घेतली मी. एक TFT डिस्प्लेवाली पण येतं, ती थोडी महाग आहे आणि तिला डिमांड भरपूर आहे, त्यामुळं भरपूर वेट करावं जायला असतं. सीट कैसा काय. डिक्की पण मस्त मोठी आहे, सामान ठेवायचं आता काही टेन्शन नाही. गाड्याच्या सोबत या हेल्मेट आहे.
मी तर बरंच 2-3 हेल्मेट दाखवलं तिथनं या चूज केलं आणि सीट कवर राहिलं आणि आपली गाडी. आपली गाडी आपल्या ताब्यात, सगळी प्रोसेस वगैरे झाली. व्हिडिओ पण काढून घेतली. चावी घेताना चावी घ्यायची ती मानसिक आहे आणि आपल्याला भरपूर भेटते. मालती मॅडम आणि खास सर त्यांनी आपल्याला किंमती. थँक्यू. ठीक आहे विनय दादा, थँक्यू. घ्या घ्या. आता तर या माणगावमधील स्नेहा ऑटो शोरूमला नक्की भेट द्या. गाडी घेऊन आता फायनली निघालं आहे. यो मुंबई गोवा हायवेवरती गाडी चालवताना एवढा भारी वाटत होता ना. मी आधी पहिले गेलो पेट्रोल भरावं. तर यशवंत दादा आणि महादेव दादा चालले, कारण त्यांचं पण काम आहे माणगावमध्ये. जाणार आहे मी त्यांच्यापर्यंत परत. आणि गाडी एकदम मस्त वाटते चालवायला. तर मी तोपले निलेश आर्टच्या दुकानासमोर, कारण लगेच गाड्यावर नाव पण टाकून घेते. मस्तपैकी समोरच श्रीराम समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. शॉपमध्ये सध्या प्रोसेस चालू आहे आपली. यशवंत दादा आणि महादेव दादा पण भेटलो MRF टायर सर्व्हिसच्या दुकानासमोर. यम्मी हॉटेलला जातो. यम्मी हॉटेल काहीतरी खाऊन घेतो, कारण दुपारचं 1 वाजलो. यम्मी हॉटेल नाही आहे, यम्मी कॅफे आहे. यम्मी कॅफेमधला प्लॅन कॅन्सल झाला आहे. आता लाईट पण गेले, त्यामुळं काय खास होते ना. आज उपास पण आहे, संकष्टी मुलं, नॉनव्हेज तर नाही खाऊ शकत. व्हेज आम्हाला काहीतरी खावंच आहे. आणि आता तेच ना थोडंसं चालत आले आहो शिव मिसळ हाऊस. म्हणजे मिसळ खाण्याचा इरादो दिसतंय. मस्त छोटासा हॉटेल आहे. मस्त पैकी थम्सअप घेतलंय. बरोबर MRFच्या समोरच आले आहो. प्लेट देखा कसलं सजून आले. आम्हाला वाटलेला की जैसा रेग्युलर आम्ही खातो ना तैशी मिसळ असेल ना. तुम्हाला पण तैसाच वाटला ना. प्लेट बघून प्रसन्न झाला मन. बाकी भूक पण तैशीच लागलाय. आजचा उपवास पण सक्सेसफुल झालो. हा, टेस्ट कशी आहे? टेस्ट मस्त भारी. लाजवाब. माणगावची मिसळ. हा शिव मिसळ हाऊस. चटकदार, चमचमीत आणि चविष्ट. एका प्लेटमध्ये ते काय काय आलं? सलाड आलं, टोमॅटो आणि काकडी, दही, कांदो, मटकी, पाव आणि मिसळ, चिवडा, कोथिंबीर आणि पापड. आणि एका छोट्याशा बादलीत रस्सो पण आहे. शिव मिसळ हाऊसची मिसळ 1 नंबर. मस्त मजा आली खावायला. आणि महादेव दादा आणि यशवंत दादा पण गेलं. त्यांचा अजून माणगावमध्ये बरीच कामं आहेत. आणि मी आता घरात जाते. आपण तलेगाव मार्गे जाणार आहोत. आता थोडंसं माणगावमध्ये घुसलं आहे. गाड्यासाठी एक हार घेते आणि थोडीशी फुला. संध्याकाळी पूजा करावं लागेल ना गाड्याची. आणि मस्त वाटते माणगावमध्ये फिरावला आपली बर्कमॅन घेऊन. मस्तपैकी एक हार भेटलं आहे त्या दादांकडं. कचेरी रोडला आलो हारासाठी.
ज्या शॉपमध्ये मिसळ खाल्ली ना त्यांच्या काकी सांगला की आहेत ना घे आता मस्त भेटतात तुला आहारा स्वस्त दरात पण भेटतात. तर तुमचं नाव काय? रेवाले तुमच्याकडे नक्की या आहारा तुला घेऊ. फायनली माणगावमधून पण बाहेर निघालो आणि आता माणगावपासून गावापर्यंतचा प्रवास आता कतं पोचले मला पण नाही माहिती गाव कोणचं आहे. तुमच्या ओळखीचं असलं तर सांगा कमेंटमध्ये. पक्ष्यांचा आवाज येते मस्तपैकी. थोडंसं थोपलेलो फोन आलतो तवा. आणि गाड्याचं एक्सपिरियन्स आत्तापर्यंत तरी मस्त आहे. मजा येते गाडी चालवायला. आणि हारा पण इथं अटकावल्यात. जेव्हा बाईक होती तेव्हा स्टेअरिंगला अटकावा होता. आता अटकावासाठी पण जागो. चला बहुतेक 31 किलोमीटरचा प्रवास आहे बर्गमॅनवर. हो हे देखा 3 वाजता मी पोचलो फायनली. तू पण येतस पैसे मी आणि आई पण भेटली. भाऊशी आई कसं चाललं कष्ट आहे ना. कालवावाले पण भेटलेत आज. कालवावाल्या नेहमीप्रमाणे. तर विकी आणि स्वस्तिक पण आले गाड्याशी. ए कसं चालली कशी वाटते गाडी? चला घरात. गाडी घराजवळ लावली आणि राऊंड मारावसाठी आले बंदरावर. मस्त हवा सुटले आणि मस्त वाटते. थोडंसं ऊन लागते चालू असं मुलं काय वाटतं नाही. आणि जरा मस्त वाटतंय गाडी आणली तर काहीतरी अचीव केल्यासारखं वाटतंय. तोच आशीर्वाद ऐसोच सपोर्ट असून दे. ऐशीच आपल्याला पुढं भरपूर प्रगती करायची आहे. गावाकडे राहून तिचा केव्हा तरी विचार येतात. एवढी सगळी मेहनत करतं तुम्हाला माहीतच नाही. मेहनत काय लागतं. स्वतःचं डोकं चालवावं लागतं. आलो बोलू आपण जरा आवाज दिलाय त्यांना जाऊन येते. आंबोतेल मस्त बसल्यात. तर मस्तपैकी बैसावला जागो भेटलाय. त्यांची थोडंसं जागून बोलून आलो. मस्त ते पण धाराखाली बसल्यात आंबोच्या. यातनं व्ह्यू पण मस्त दिसतंय. आता थोडं क्लिअर पण आवाज येईल तुम्हाला. तर मी मेहनतीबद्दल बोलत होतो की मेहनत आहे ना म्हणजे यूट्यूब चॅनल जर चालवत आहे आईला भवरा इकाव मदत करत आहे किंवा आवड मगून बँजो वाजवायला जाणं ते सगळं स्वतःच्या मर्जीने म्हणजे पूर्ण दिवस स्वतः प्लॅन करावं लागतं. त्यामुळं कवा जाम डोक्याला पण ताण असतं. म्हणजे भरपूर मेहनत तुम्ही अंदाज लावलं शिव माझे जर व्हिडिओज देखत अशिव तर. आणि जॉबला गेलो म्हणजे कैसा सेम स्केड्यूल असतं. मित्र लोक पण भरपूर सांगत असतात. व्हिडिओज जे देखतात ना ते पण बोलतात की तुझा मस्त आहे पण जैसा दिसतं तैसा नसतं. भरपूर सारी मेहनत असतं. भरपूर सारं विचार करून एक गोष्ट करावं लागतं. स्वतःला करावं लागतं. हां जॉबवाल्यांना पण स्वतःला करावं लागतं. पण त्यांचा काही असा स्केड्यूल असतं आणि महिन्याचा पगार जो ठरलेला आहे तो येतं. पण येत तैसा नाही. केव्हा कमी पण येतात केव्हा भरपूर जास्त पण येतात आणि केव्हा काहीच नाही भेटतं ऐसा पण असतं. सो हे विचार तुमच्यापर्यंत शेअर करावंसारखं वाटलं म्हणून केलं. बाकी तुमचं पण मत काय आहे या विषयावर तर कमेंट करून नक्की सांगा. इतरांना पण वाचून काहीतरी त्यांना शिकावला भेटेल अशी आशा आहे. बाकी आवाज येईल थोडं होत ना कारण काम चालू आहे ते का किरण गाडी. पुढं गेलो तर भरपूर हवेचा आवाज येईल त्यामुळे मी हातच येऊन तुमाशी जापात बसलो. तर संध्याकाळी गाड्याचं पूजन वगैरे होईल सगळ्या फॅमिलीसोबत. तो व्हिडिओ अजून पुढं दे का. आणि तुमच्या सपोर्टसाठी खरंच खूप धन्यवाद. थँक्यू. रात्री संकष्टी निमित्ताने मस्त पूजन व आरती पण झाली आणि गाड्याची पूजा पण झाली. गावातील काही नातेवाईक आणि सहपरिवारासोबत मस्त.
आजी पण आले. खंडाला उभं राहणार नाही. काय बोलतात आज बर्गमॅनला चोरवली गावात घेऊन आले. सुका मावरा ऐकावला. आई गावात गेली, आईला घेऊन आले. मस्त कम्फर्टेबल प्रवास आहे का. आणि ऐसोच सपोर्ट असून दे तुमचं. जैसो आत्तापर्यंत चाललंय ऐसाच प्रेम असू दे. व्हिडिओज आपण बनवत रेव. आता थोडं प्लॅन आहे की फिरत रेव. तर असं नवनवीन जागावना, नवनवीन गाव, नवनवीन एरिया एक्सप्लोअर करावं जात. तर व्हिडिओ शेवटपर्यंत देखील त्यासाठी धन्यवाद. भेटू लवकरच पुढच्या व्लॉगमध्ये.